रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने काय म्हणतात महाराज, कैसा तू देखिला. तुमचं शिकतो आता थोडं थोडं. कैसा तू देखिला होशील गोपाळी पुण्यवंता डोळी नारायण येणे लोभे जीव झालासे मराठी आम्ही ऐशी जोडी कैला भो मुनिया अभंगातून जगद्गुरु तुकाराम परिहार देतात. हा जगाचा बाप हा परेच्या पलीकडचा आहे, साधनेच्या पलीकडचा आहे. पण तो गोपाळने प्रेमाने जिंकला. भाव बळे आम्ही जिंकले गोपाळने. पत्नी आपल्या मालकाला ताब्यात कशी ठेवती, आपला अनुभव आहे, स्वानुभव आहे. ते या जगा अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे. तुकाराम म्हणतात मी पाहिलं अनुभव घेतला. तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव. अनुभव घेतला. अनुभव नसेल तर कुठलंच कार्य करता येत नाही. तैसे बोलवरी वाचा बळे वायाची जकवती प्रतीर्थाचे डोळे बघ साचा कारे बोधा वेगळे आतीच ना. अनुभव अनुभव अजूनही काय सांगशी कहाणी बायकुल नका दाखवू. अनुभवाशिवाय उपयोग नाही. शास्त्र प्रचिती गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. जगद्गुरु तुकारामला शास्त्र प्रचिती आणि गुरुप्रचितीच्या आधाराने आत्मप्रचिती शेट अनुभव आला आणि मग ते या जगात संसार असा आहे. आणि अनुभव घेतला तसं कुठल्या गोष्टीचा अनुभव लागतो. अनुभवाशिवाय बोलता येत नाही. आणि म्हणून या अभंगातून भगवंताला अनुभव घेतला. भगवंता लांबचा आहे. किती लांबचा? बराच लांबचा आहे. जुनाट जुगादीचे नाणे भवता काळाचे ठेवणे लोपले होते बारीकपणे ठाव चलन लांबचा आहे. तुरुल्या देशीचा माझ्या आवडीचा बेवरे थडीचा पांडुरंग हा लांबचा आहे. पण अति बोललो लांबचा जरी असला तर आपलासा करता येतो. कसं आमच्या 8 पिढ्यांचं पाय धरलं की देव भेटला जातो. बाकीचं करू नका. मला ह्यांच्याकडे बघितलं की मला वेगळं जात होतं. काय काय यांचं काय काय घ्यावं, शिष्याकडून काय काय गुण गुरुनी घ्यावं आपलं हित असेल तर. आपल्या घरात गुरु किती तो कधी पुराण वाचले का तुम्ही? पुराणिकच महाराज आहे सगळी.
किरसुनी आपलं गुरु, चाळण आपले अनेक गुरु, जाऊ दे आपला विषय नाही. तसं शिष्याचा गुरुनी काय कोणी का महाराज तुम्ही म्हणलं नाही. आता काल सांगितलं मी ते खूप तर गुरुचं ऐकल्यावर चांगलं होतं आणि नाही ऐकल्यावर कोण कर अति चांगलं होतं. मग कुठलं बरं आहे? नाही ऐकलं चांगलं की. आपण पदर काय सांगतोय? बळीराजाने गुरुचं ऐकलं नाही. गुरुला शिव्या दिल्या तरी चालत्यात. ते प्रेम म्हणणार ते माईक मध्ये जाते, जाऊ दे की. नाही तर कोण देत नाही शिव्या. दादाला जिवंत असताना कोणी बरं म्हणायचे, मेल्यावर शिव्या देतात लोक, आहेत लोक अशी. पण मला प्रचिती आली दादा करत होते तेच बरोबर होतो. दादा वागत होते तेच बरं होतं. मी एका कीर्तनात बोललो होतो बघा. दादा कीर्तनात बसले होते आणि दादा गुंड आहेत म्हणलो. ताकद आहे कोणाची म्हणायची, पुढे बसली होती. म्हणजे काय तुकोराय म्हणतात, आम्ही असं असलं तर बरं आहे, नाही तर काय होतं गुजरतो तर मेक माराय कमी करत नाही. काय प्रमाणे शुभम, आम्ही जर लीन वागलो, शांत राहिलो तो लोक वाईट येत लक्ष ठेवा. म्हणून आम्ही कसे निर्भर व्हावं लागतं. संत हे निर्भर आहेत. सर्व सुखाले आलो, सर्व अलंकार आनंद आहे निर्भर. डुल्लत असो दादाच्या चौबाजूनी दादा तसे होते. म्हणून समाज हा अंडर होता. जाऊ दे आपला गुरुचं नाही ऐकलं तर अति चांगलं होतं. काय बरोबर आहे ना? तुम्हीच मला म्हणला ना, खरे का नाही म्हणला ना, कीर्तनात खोटं बोलायचं आहे. मग तुमचं काय ऐकू मी? मग भगवंताला कसं पाहिलं? गोपाळांच्या ठिकाणी गुण कुठला होता? मी काल बोललो, गोपाळच्या ठिकाणी एक गुण चांगला होता, आमच्या ठिकाणी अवगुण आहे. मुळात हा देव अवगुणी, मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगो काही. आता मद पायी ठाव देई पुरे पुरे हा संसार. कर्म बळीवंत दुस्तर राहो नदी स्थिर एके ठाई. निश्चळ अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग. धरू जाता संग तो तो होय बादर. तुका म्हणे आता अवघी तोडी माझी चिंता. एवढी पण नता प्रवास करी. हे भगवंता मी अवगुणी, मी दोषाची खाणे. किती दोषा देऊ परिहार. गुणदोष मळले अंतर या तीन मतीन. कर्महीन माझे सर्व लज्जा दौडुनी बापा शरण आलो तुझा. हे गा माय बापा पंढरीच्या राणा. मी चांडाळ आहे देवा, मी चांडाळ. चांडाळ म्हणाय वेळ लागेल त्यापेक्षा चांडाळ आहे. अपराधा शिकाने किती शिका अंगुष्ठ तोपाशी. हे भगवंता ताहे 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 मज कृपा दृष्टी पाहिजे. तुमची कृपा असेल तर माझा उद्धार आहे. आणि जाऊ द्या म्हणून हा भगवंत साधनेच्या पलीकडे आहे. पण गोपाळाने प्रेमयुक्त भक्ती केली. प्रेमाने भगवंताला आपलंच केलं. स्त्री आपल्या मालकाला प्रेमाने जिंकते, तसा भगवंताला गोपाळाने प्रेमाने जिंकलं. काय ती सोडी का ओळी? पण असे गोपाळ होते, त्याने भगवंत आपलासा केला. कशामुळं? प्रेमाने. नाही नाही, ते त्यांच्या घरात घुसले, हात धरून गेले. त्याच्या घरात घुसलं तर देव आपला होतो. भावाची मी घरघुसी, मायाची मी सांडी. कृष्ण पुरुषवरेला आता कैशी नांदी. सांगा सांगा मला वैदळ येईल का? येणार नाही. मी तो जोडला. तो गुरुच्या कृपेनं मी गुरुची सेवा मनोभावाने केली. स्वामीच्या मनोवा न चुके हेची परमसेवा. एरते पांडवा वाणीचे कर. गुरुची सेवा केल्यामुळं नानासाहेब दादा त्याच्यामुळे हा जोडला गेला. आणि म्हणून कसं पाहिलं भगवंताला, कुठली सेवा केली ती, कैसा तू देखीला. कसं पाहिलं, कुठलं पुण्य केलं. पुण्य केलं तर पाप, पाप केलं तर पुण्य. आयुष्यभर व्यवसाय करणारी कोण? गणिका. अंतकाळी गणिका पक्षियाचे छंदे राम नाम पद उच्चारले तव त्या दिनानाथा कृपाली कशी त्याने तीशी वैकुंठ नेले. नाव देवाचं घेतलं राघोबाचं
औचित्य नाम आली आहे गती चिंतिता तो चिंती जवळी उभा. तो जर भावाने भाव घेतलं तर काय होतं? तुका म्हणे भावे स्मरा राम नाम कोण जाणे ते गती. भावाने भगवंत गोपाळाने भेटला. पुण्य केलं ते पाप आणि पाप केलं तर पुण्य. तुझ्या मनात आल्या वाटते ते आवडशे करशी देवा कोण करील तुझा हेवा रे. अरे भगवंता तुझ्या मनात आल्या वाटेल ते करशील तर नो हे काही राईचा पर्वत डोंगर राई वाटेल ते करतो लक्ष. तुझ्या मनात आलं ब्रह्मदेवाची मानस कर्या कोण? अहिल्या कुणाला दिली? गौतमाला दिली. इंद्राने गौतमाचं रूप घेऊन भोगली. तुझ्या मनात आलं ना याला पाप म्हणायचं का पुण्य? इंद्राने गौतमाचं रूप घेऊन भोगली. पाप का पुण्य? पाप. पतिव्रतेमध्ये गणना केली. तुझ्या मनात आल्यावर मग पाप कशाला म्हणायचं पुण्य कशाला म्हणतं? तू कसा जोडला जातो सांगा देवा. तुमच्या मनात आले वाटेल ते करता लक्ष ठेवा. तुझ्या दरबारात न्याय नाही. तू निष्ठुर आहे. हरी निष्ठुर आहे. हरी तो निष्ठुर. हरी तू निष्ठुर निर्गुण नाही माया बहुकटन वाटेल ते करतो. करू नये ते वाटेल ते करतो. आणि म्हणून कसं पाहिलं कैसा तू देखिला होशील गोपाळी. कुठला पुण्य केलं गोपाळाने? कशाला पाप म्हणायचं कशाला पुण्य म्हणायचं? पाचामध्ये एक बायको पतिव्रतेमध्ये गणना केली. तुझ्या मनात आल्या वाटेल ते केलं. कोण खरं बोललं? खरं कोण बोललं? जन्मजय ऐसा बोलला सत्य. तो पापिया झाला कुष्ठ. काय चुकलं होतं? खरं बोलला. आम्ही खरं बोलून एवढं आम्ही पाप खोटं बोलून काय मांडत नाही. खरं बोलून तो कुष्ठ झाला रोग. आम्ही खरंच कधी बोलत नाही. नाही लोक म्हणतात माळ घालणं म्हणजे खोटं बोलायचं लायचं नाही. सब बोलतात. आणि म्हणून पापाचं पुण्य पुण्याचं पाप. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मद सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. कैसा तू देखिला होशील गोपाळी पुण्यवंता डोळे नारायण एडे लोभे जीव झाला से भराडी. मला भगवंत भेटेल का? माझ्यावरती कृपा करेल का? काही मी उद्धार पावेण काय कृपा करील नारायण. ऐशे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्तमन. हे नारायण मला भगवंत भेटेल का? माझ्या मरक्याच्या वरती आशीर्वाद देतील का? माझा उद्धार होईल का? कुणाला? अवतार घेऊन येणारे आणि अवतार संपवणारे. पुसावे ते हेची वाटे जे जे भेटे त्याची. मला भगवंत भेटतील का? माझ्यावरती कृपा करतील का? येणे लोभे जीव भिकाऱ्याप्रमाणे मी सगळ्यांना विचारतो. येणे लोभे जीव झालासे बराडी आम्ही आईची जोडी. मला भगवंत भेटतील का? माझ्यावरती कृपा करतील का? येणे लोभे जीव झालासे बराडी आम्ही आईची जोडी. काही लाभू असेल ते कैसे दर्शनाचे. आता भगवंताचं दर्शनामध्ये काय? दर्शन का द्यायचं? नाही दिलं तर काय होतं? हा देह मुळात विटाळलेला. हा देह मुळात पंचतत्वापासून पुसना मारून राहिलेला. आणि ह्या घराला उंदीर लागलेत. ओले बुत्तिकेचे मंदिर आत 6 जण उंदीर गुंपा करिता ती पोकर. याचा नका करू अंगीकार. जर त्यांनी आम्हाला लिंगण दिलं तर हे हृदयचे ते हृदय त्यातलं ज्ञान यात आणि यातलं अध्ययन त्यात. हे झालं आपलं. पण तुकवरजळीत प्रकार कसा होता? प्रथम भेटी अलिंगणा बघ चरण. आता आम्ही मुखदर्शन दूरदर्शन लायकीच नाहीत कलियुगात. भक्त झाले भरमसाठ सेवेची झाली. आम्हाला फुच्यावा नको. फक्त साधू बनाव आमच्या पाया पडाव जोडे ध्यानो काले म्हणायचे. आणि त्यांनी म्हणावं लागतं. आणि म्हणून येणे लोभे जीव
असेल ते कैसे दर्शनाचे त्याच्या दर्शनामध्ये सुख आहे. विठेवरतीच गाभा आहे, विठेवरतीच मोहळाचा कंद आहे. कंद म्हणजे गाभा, मोहळ असतं मोहळ, त्याला आम्ही कांदा म्हणतो. तो कांदा नाही, तो मधाचा गड्डा. विठेवर युवा आनंदाचा कंद तुकाराचे संदे नामघोष करी आता बापा. स्वहिताचा स्वार्थ अनर्थाचा अर्थ सुख त्यांच्या चरणाजवळ आहे. अनुपम्य सुख संतांच्या बरोबर आहे. करत चुकट त्याच्या पायाजवळ. लक्षात ठेवा, तो विठेवरती उभा आहे, तिथं गाभा आहे, तिथं सुख आहे. नाही सुख ही संज्ञाच त्या बाबाला आहे. आगा नित्यचे निष्कंप अनावृत धर्मरूप सुख जे अमुप अद्वितीय. आणि म्हणून असेल ते कैसे दर्शनाचे सुख अनुभवे श्रीमुख अनुभविता. आणि अंतिम जन्मामध्ये तुका म्हणे वाटे देली देशी अलिंगण अवस्था होय. क्षणोक्षणा येणे रोवे जीव झालासे मराठी आम्ही आईची जोडी. कैला भो विठ्ठल मागणं येणारा आधी नंबर तुम्हा दोघा सांगा बघ. तैसा तू देखील होशील बर गोपाळी गोपाळे तैसा तू देखील होशील गोपाळ. तैसा तो देखील होशील गोपाळ. तैसा तो देखील होशील गोपाळ. तैसा तू देखील होशील गोपाळ. तैसा तू देखील होशील गोपाळ. कैसा तू देखील होशील गोपाळ. कैसा तू देखील होशील गोपाळ. पुण्यवंताडोई नारायण पुण्यवंताडोई नारायण येणे नवे जीव झालास बरळी. येणे नवे जीव झालास बरळी. पुण्यवंता डोळे नारायण. पुण्यवंता डोळे नारायण. ऐसा तू देखील राजेवराय. येणे रोवे जीव झालासे बराय. कैसा तू देखील होशील गोपाळ. 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 पुण्यवंताडोई नारायण पुण्यवंताडोई नारायण येणे लोभे जीव झालाच बराई. येणे लोभे जीव झालाच बराई. पुण्यवंता डोळे नारायण. पुण्यवंता डोळे नारायण.
कैलाबू कैलाबू आम्ही ऐशी गोडी कैलाबू आम्ही ऐशी गोडी कैलाबू कैलाबू कैसा तू देखीला होतील जीव झाला ते बरं ऐशी जोडी कडीला भो आम्ही ऐशी जोडी म्हणून जगद्गुरु तुकोराय भगवंताला कसं पाहिलं. तुकोराय म्हणतात हा प्राप्त होण्यासाठी आम्ही काय केलं. तेने तुझी प्राप्ती झाली देवा तेने तुझी प्राप्ती झाली देवा तेने तुझी प्राप्ती झाली. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती जन्मोजन्मी आम्ही जोडी जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती. तेने तुझी प्राप्ती झाली देवा तेने तुझी प्राप्ती झाली देवा भक्ती प्रेमा सुख घेऊन चक्रपाणी भक्ती प्रेमा सुख घेऊन चक्रपाणी तेने तुझी प्राप्ती झाली देवा तेने तुझी प्राप्ती झाली देवा तेने तुझी प्राप्ती झाली देवा भक्ती प्रेमा सुख भक्ती प्रेमा सुख घेऊन चक्रपाणी जन्मोजन्मी आम्ही हेच करीत आलो तेव्हा तुझी प्राप्ती झाली देवा. हा सेवा केल्यावर भगवंत सापडतो म्हणून अनेक जन्म किंवा तुकोराय म्हणतात विठाल तेव्हा तुझी प्राप्ती झाली देवा तुझी प्राप्ती झाली देवा तेने तुझी प्राप्ती झाली देवा. मागे भोवता जन्मी ही पहिलं झालं का नाही मागचं जन्मोजन्मी झालं बरोबर आहे का. अनेक जन्म सेवा केली तेव्हा भगवंता तुझी प्राप्ती झाली. सदाशिव का प्राप्त होत आहे तो लांबचा आहे म्हणून वेदा चाळा लावे लागे काळीजाची काळा जीव काळीजाची काळा जीव काळीजाची काळा राजी भाऊचा काळीजाची काळा राजी काळीजाची काळा जीव काळीजाची काळा अनादी भाऊ काळीजाची काळा राजी भाऊचा काळीजाची काळा राजी भाऊचा. म्हणून वेदाचा लावी लागे
साईचा चिकारा आली भाऊका साईचा चिकारा राजी भाऊका साईचा चिकारा राजी भाऊका अनंत जन्म होय याच दारी आनंद जन्म वर दिला नारायण पंढरीची सोय नावाने माझ पंढरीची सोय पंढरीची अनंत जन्म होय याच लागे नामावाने मज पंढरीची सोय अनंत जन्म होय यात लागे अनंत जन्म होय यात लागे नामावाने मज पंढरीची सोय अनंत जन्म अनंत जन्म द्रौपद मला येतं की जनी मोक्ष पद बरोबर ना चालीची लोक लय हुशार नाही पाठ असले की कसं उतरायचं ही देवकराचं शिकल्यात देवकराचंच काळे माझ्या कीर्तनात जणू काका कुठलं चरण घेऊ द्या 100 घेऊ द्या बरोबर उतरलं त्यातला गुण घेतलाय पण तुम्ही आजरे करे ना का देवकरे देवकराला नावं ठेवत नाही आपलं पाठ करावं म्हणण्याचा उद्देश की पाठ पाठांतर करावं काय पंढरी 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 म्हणता होय पापाची तुमचं नाव चांगलं ठेवले बापानी आनंद आहे आणि जाऊ द्या म्हणून अनेक जन्म घेतले मागे बहुता जन्मी हे चिकरी चालू हा लांबचा आहे ठाईचा चिकारा अनादी जुनाट जुगातीचे हा भगवंत साधन कळत नाही मग गोपाळांनी कसा प्राप्त केला प्रेमाने शबरीने कसं प्राप्त केलं गुरुची सेवा करून 12 वर्षे म्हणजे एक तप गुरुची सेवा केली आणि भगवंत देवाला घरा नंदाची देवाला घरा नंदाची देवाला घरा नंदाची धन्य त्याच्या दैवा देवा धन्य त्याच्या दैवा देवाने धन्य त्याच्या देवाला घरा देवाला घरा नंदाची देवाला घरा बोला द्रौपद असलं की बीबीच्या देता बसत म्हणते ती बरोबर आहे का देवाला घरा नंदा हा साधनेच्या भेगात गोपाळाने प्रेमाने जिंकलं प्रेमाशिवाय भगवंत सापडत नाही विठाल 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 शेवेची कौतुके धने वाडी
कौतुके कौतुके धनी हो भाविक भक्ताला भगवंत सापडला. काय पोरे चांगली काय पोरे चांगले काय पोरे चांगले काय पोरे चांगले गवळीची तंग फिरे काय पोर चांगली काय पोर चांगली काय पोर चांगली गवळीचे ताक फिरे काय पोरे चांगले काय चांगली काय पोर चांगले गवळीयाचे टाक पिरे काय पोरे चांगली त्याच्या अंकी देव होता. भगवंताने त्यांचं उष्ट काढलं. त्याने भगवंताला प्रेमाने हा मायवी भगवंत सदाची आकाला जाते. गोकुळी रहिवासू तोगे बाई विश्व भूलवी योग माया तो विश्व भुलवी योग माया तू विश्व भूलवी योग माया तो विश्व भुलवी योग माया गोकुळ रहिवासी तुगे बायो रहिवासू तो बाई गोकुळ रहिवासी तुगे बाय रहिवासू तो वसुदेव मारुतो वसुदेव कुमारुतो वसुदेव कुमारुतो वसुदेव विश्व भूलवी योग माया तो विश्व भुलवी योग विश्व भूलवी योग माया तो गोकुळाची तुगे बाई गोकुळाची तुगे बाई वसुदेव कुमारुतो वसुदेव कुमारुतो वसुदेव कुमारुतो वसुदेव कुमारुतो हा मायाविया हा लागविया ऐसा लाघवी माया सुतोरी हा सदासती अक्कला जात आहे. हा प्रेमाने गवळीयाचे ताक पिरे काय चांगली होती. सगळं वाकडं होतं. रूप राशी ही न कळा रूपराशी हे ना कळा रूपराशी काळा रूप राशी हे न काळा रूप तुका म्हणे खूप जादाशे 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 म्हणे खूप जादाशे तुका म्हणे खूप जादाशे खूप जादाशे तुका म्हणे खूप जादाशे तुका म्हणे खूप जादाशे रूपराशी न कळा रूपराशी हे न कळा
त्यांचा छंद देवा एवढा त्यांचा छंद देवा एवढा त्यांचा छंद देवा रोपराशी नका रोपराशी नका एवढा त्याचा छंद देवा एवढा त्याचा छंद देवा खूपच्या 7 ठिकाणी वाटकडी होती. कोळशातलं मालिक होतं, सगळं वाकडं तिकडे होतं, फक्त भावसळ होता. भाव नसेल तर काय आग लावायची काय? एक भाव नाही तर ते पाल्ला कणे विना सोपटे कणसे लागली घर जाते. काय करावे गोमटे? गाव मोठे आग लावायची काय? माणूस नाही. पीक मोठाले दाना नाही. काय करायचं? लक्ष सगळं करतोय पण भाव नाही. भजनामध्ये प्रेम असावं. कृतेविण भोजन नाथ महाराज म्हणतात. कृतेविण भोजन तांबुले विना वदन भाविविण भजन सत्य जाण उद्धवा. भाव नसेल तर काय करायचंय? सगळी लक्ष देत पण भाव नाही. आग लावायची का? दादानी मी सांगायचे, काल बोललो मी, पोरगी गोरी गुमटिया प्रमाण आहे त्याला. मी पुरीचं वर्णन करत नाही. पोरगी गोरी गुमटी वयात आली, दापातला हुंडा देत्या. हुंडा त्या गौरगावला नाठवलो. रंगनाथ नाव काय? रंगनाथ सावंत हे आजरेकर पाडाचे निष्ठावंत वारकरी पहाटे 4 वाजता गेले. निष्ठावंत वारकरी आबाचे जोडीदार रंगनाथराव सावंत. बघा मारतानी सुद्धा वारकरी वेळ काळ ठरवतात. किती भाग्यवान आहेत. आपल्या बापाच्या मितीला ध्येय ठेवतात. सोपं आहे का? आपण कसं मारावं हे काळे बाबा कोण शिकावं, हे रगराव कोण शिकावं. देव आयुष्यात काय केलं पाप करणं हे बघत नाही का? बघ तू नाही बघत. तुम्हाला काय माहित? कुशाला नाही बघत रे. आयुष्यावर पाप करणं घेता देव बघत नाही. बघतो काय? अंतकाळीची गती, अंत झाकल्या घटीचा अंतकाळ कसा होतोय त्याच्या अवलंबून. आयुष्यभर माणसाने परवडणं करू द्या पण मरतानी हारी मुखाला येईल हे सांगू शकत नाही. दादा म्हणायचे एकाला 4 मुलं. बाप गादीवर पडला आणि वाक्य 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 म्हणायला लागला. मुलाला वाटलं आपला बाप मरायला लागलाय. वासुदेव केशव म्हणतोय. वैद्याला बोलवलं. 500 रुपये दिले. बोलायला लागले, अरे मूर्ख हो, काय अक्कल आहे का? मला तुम्हाला अक्कल नाही त्या गोष्ट सांगतोय. तुला अक्कल आहे का? म्हणले माझ्या देखता वासरू किरचुनी खाताय, तुम्ही संसार काय करणार? काय काल म्हणलो बघा मी एक प्रमाण. कुणाचं पाठ आहे का बघा. मराठी टेकलाय, हातात काठी या. ए सांगा हा तरी हा पाया शोधून पाया खाताना पडतोय म्हातार. मरायला लागला आता. मग अरे तुम्हाला अक्कल आहे का? म्हणला वासरू किरसुनी माझ्या देखता खाताय, तुम्ही संसार काय करणार आहे? तुला परत जन्म घ्यावा लागेल. परत तुला जन्म घ्यावा लागेल. जशी वासना असेल तसा जन्म. वासनेच्या संगीत तसा जन्म घ्यावा लागतं. घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. राजा हरणी गर्भा घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने. हरणीचा पिल्लू गर्भ पाहिल्यावर गर्भपात झाला. राजाने पाहिलं, अंतकाळ डोळाला. अरे माझ्या हरणीचं जन्म घ्यावा लागला. तसं आपण जसं हे तसं लक्षात ठेवा. ये तिची गोष्ट काळे मला सांगत होती. ये तिची
त्याला जोडा दिलता एक जणांनी, बरोबर आहे का? आहे का? ऐ तुम्हाला विचारतोय, जोडा दिलता आणि जोड्याकडे बघून बघून जीव गेला. त्या दारावर त्या येतीच्या एक वेश्या रोज जायची, बरोबर आहे का? होय तर मला खरं ते कुठं मी बापाचं नाव घेतलंय, करायचं खोटं चालतं बापाचं नाव घेतलं आणि येतील बरं तुमचं सोळ असंच करायला जाऊ द्या. बाबा मी याला जोडाची वासना राहिली, जोडा घातला नाही. मेल्यावर तिथं जन्माला आला, रडते माझे बाळ समजाविता आईना, नाना वाटेल ते केलं, अंगारा धूप सगळं केलं, पोरगं रडायचं थापाना. ही वेश्या म्हणली माझं रोग मंत्र आहे त्याचा, त्याला कसं गप करायचं ती. काय म्हणले महाराज? मी काय म्हणले तुमचं सोड, आता काय करा तुम्ही जोडा घाला आणि लोकांना जोड शिवून द्या. वासना तशी रंगराव सावंतने वासना केली. माझी बाबा इच्छा गुरुने देह ठेवला त्या दिवसाचा. पुण्य पाहिजे भूत जन्मांतरीचे तर हा देह आपल्याला त्या दिवशी घालवते लक्षात. पण जशी वासना असेल, वासना नकावी, असावी का नसावी? स्वामी सेवकपणा देई देवा, स्वामी सेवकपणा किती सोपं आहे. देई देवा, स्वामी सेवकपणा देई नामा म्हणे मुरली पुरवी जीवासना स्वामी स्वामी सेवकपणा देई देवा, स्वामी सेवकपणा देई देवा. आयुष्यामध्ये वाईट कर्म जरी झालं तर मरतानी हरीचं नाव आहे पाय. कसं झाकल्या घटीचा दिवा. संसार जर आला तर परत पुनरपी जननम, पुनरपी किती वेळा जन्म म्हणून गोपाळाने प्रेमाने जिंकलं. भावबळे आम्ही जिंकले, तुका म्हणे खूपच्या दाशी रूप राशी हिण कळा विडोपाल. जय जेठोबार कुमार, टायमर चालू करा. जय जेठोबार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान. जय हा जय भगवान कुमारी, जय भगवान कुमारी, हा जय भगवान कुमारी. लगी पोरग कसं मोठं होतं. टायमाला चालू झालं असतं तर पोरग मोठं झालं असतं. चॉप्टरला लई घाई, पोरग लगी मोठं करावं. अरे बाईना आधी 9 महिने पोटात चांगल्या प्रमाणे गर्भ सांभाळावा लागतो. तुकोराय म्हणतात बरं का, चांगल्या प्रकारे जतन करावं लागतो. एखादी वाईट बाई असली ना, डोळ्याला काय बी खाती आणि गर्भ पाहत होतो. लय वाईट बाई असते त्या, इथल्या नाही प्रमाण सांगतोय. बाई डिलिव्हरी झाल्यानंतर पोराला गुटी लावाय पाहिजे, असं करायला पाहिजे का लगेच मोठं होतं. लगेच रागायला म्हणतात. लगेच कसं लावायला असं रागायला झालं चालू करायचं म्हणजे 11:30 रागायला लागलं असतं. आता हे म्हणते एक वाजवा. आता तुम्हाला काय डिझेल जळतंय मालकाचं, इतकी जी खात्यात या हे काय कीर्तन सांगायचं होतं. टायर दुमतं होत्यात ते करतार सिंग, ही एक वाघ आणि ही एक 2 आणि कोण 3 आणि कोण वाघ आहेत. काय कामाचं नाहीत. शेळीला बघून भेटतात. अन्नाव काय काय मध्ये
वाघ मारे मांजर बघितली म्हणायची की नाही दादा नावाजवळ काही नसतं जाऊ द्या म्हणून कसं पाहिलं भगवंत हा प्रेमाने कळत जातो कैसा तू देखीला होशील गोपाळी पुण्य कुठलं पुण्य केलं त्याच्या मनात आल्या पाप जरी केलं तर तो आकळला जातो पण त्याच्या मनात आलं तर आणि म्हणून गोकुळाकडे अवलोकन केलं आज जगाचा बाप वसुदेव देवकीनं उग्र तपश्चर्या केली तपांती भगवंत प्रसन्न आले अनेक भक्तातलं अनेक अवताराचं ऋण फेडण्यासाठी भगवंताचा अवतार आम्ही म्हणतो बघा मी ह्याचे 10,000 बुडविले तुझ्या बापाला चुकायचे नाहीत आमच्या मेजरला लय लोकांनी बुडवले मी पदर काय सांगत नाही लई वाईट मेजर काका सांगा सांगा ह्याच्याच गावचं इथं हनुमा चोपदा नाव सांगाय काय अर्थ ते त्याला जाऊन सांगा मला कसं म्हणले की चल आणि लोकांचे पैसे का खाता तू महाराज आहे खाऊन खाऊन वाढलंय किती पैसे कमवतोय मेजरची तळतळ शाप लागल अहो चेष्टा करते मी शाप लागतो कुटुंब बर्बाद होतो पहावे पुराणी विचार लईत आपल्या फरावरती महानगलईत पैसे बुडवणारे का बुडवायचं बुडवू नये माणसात ज्याला परमार्थ करायचा ना त्यांनी पैशापासून दूध लांब राहा ह्याच्याकडून 10,000 घे त्याकडून 5,000 घे हनुमाने लय लोकांना बुडवले त्या पोऱ्याला सुद्धा लय पाठगाडी केली सगळं माहिती मला हे कीर्तन सांगायचं नाही पोरे आहेत बघा तिथं मेडिकल पोरे काय नाव ऐकून मेडिकलला त्यांच्या असं बुडवत जाऊ नका तुझ्या बापाला चुकणार नाही एखादी जीप मी म्हणते काय शाप लागू शकतो लक्षात ठेवा मग का म्हणतात ब्राह्मण हे करा काशीला जा काय त्या कुठं नाशिकला जा ही करा शाप लागू शकतो कोणाचं पैसे बुडून देवाच्या बापाला चुकत नाही ऋण हत्या वर हत्या देवाला चुकली नाही तुम आमची जानकी बनती भगवंताचा अवतार वसुदेव देवकीनं उग्र तपश्चर्या तपांती देव प्रसन्न झाले अनेक भक्तातलं अनेक अवताराचं ऋण पेटण्यासाठी त्यांचा अवतार अविनाश आला आकाश ऋण फेडावया अवतार केला ऋण फेडावया अवतार केला विराजाला काराची ऋण फेडावया अवतार केला ऋण आकाराची माझी वाणी तुझे वर्ण गुण राम माझी वाणी तुझे वर्ण गुण राम भक्तीच्या आचारे चाड अनन्याशी तरी अनेक जन्मातलं भगवंत अवतरीन होतं पुन्हा परंपरेनं सांगितलं जातं पहिलं ऋण वसुदेव देवकीचं दुसरं ऋण बलिराजाच्या
दारामध्ये अतिशय पुण्यशी राजा. पुण्य झालं, माझी खुर्ची जाती का भीती वाटायला लागली. देवाकडे गेले, भगवंता त्याला पाप काय घडावं असं कर. पटूप धारण करून भगवंत गेले. गुरुचं ऐकलं नाही. 3 पाऊल जमीन मागितली. पुण्यवंत पाताळी घातला. तिथं बळीराजाची मुलगी रत्नमाला भगवंताचं रूप पाहिलं. असा मुलगा माझ्या पोटी आला तर मी स्तनपान करेन. कसं रूप होत येतं का म्हणता? पांडुरंग कांती. पांडुरंग कांती दिव्येचे झळकती. पांडुरंग कांती दिव्य तेज झळक. पांडुरंग कांती दिव्येचे झळकती. पांडुरंग कांती दिव्य तेज झळक. रत्नशील कधी प्रभा. रत्नकीय भांगदी प्रभा. रत्नशील कधी प्रभा. रत्नकीय भांगदी प्रभा. गणित लावण्य तेज पुण्याळी. गणित लावण्य तेज पुण्याळी. गणित लावण्य तेज पुण्याळी. गणित लावण्य तेज पुण्याळी. शोभा नवरणावे तिची शोभा. नव नव शोभा. नवरणावे तिची शोभा. कानला विठ्ठलू करनाट तेने मज लागे लागे. विठ्ठल करनाथ लावी लावे. काय द्या अतिपत. भगवंताचं रूप पाहिलं. पांडुरंग कांती दिव्य अनुपम्य मनोहरू काशे शोभे पितांबू. रूप पाहिल्याबरोबर ती बळीराजाची मुलगी पाहिली. असा मुलगा माझ्या पोटी आला तर मी स्तनपान करेल. मनोमन आशीर्वाद दिला. अनेक भक्त किंवा चंद्रसेनेचं ऋण होतं. अनेक ऋण म्हणून पहिलं ऋण इकडे झालं काय? वसुदेवा देत देवकी बहीण आपली बहीण दिली लग्नामध्ये विघ्न आलं आणि वरात काढली. आकाशाची वाणी सांगे कंसाशी मानी हा भरवसा बोलण्याचा. हिचा 8वा पुत्र वधील तुझी हात तो धरीला वसुदेवे. हात तो धरला वसुदेवे. हात देवोनिया खड्ग माराया धावला. येऊनिया खड्ग माराया धावला. देवोनिया खड्ग माराया धाव. येऊनिया खड्ग माराया धावला. हात तो धरीला वसुदेव. हात तो धरला. अरे अरे स्त्री हत्या करू नको. हात धरला. हिच्यापासून होणारा 8वा मारणार आहे. ही मारणाऱ्यांना लग्नाची वरात कारागृहात बंदी करण्यात पायामध्ये बेड्या. 8 वर्ष 6 मुलं झाली मारली नाहीत. पाप व्हायला पाहिजे. शशू माझं लिकरू आणि देवाला 100 शिवाय देते काय? आपला बाब्यान लोकांचं काढत असं काळे म्हणायचे. आपल्याचा कळवा नाही आहे ना बा. मग माझं कोण शशुपाल एवढं कुठं ही का? पण पायली भरल्याशिवाय देव काय करू शकत नाही. आणि मग 6 मुलं झाली. मला 8वा मारणार आहे. महर्षी भेटल्या. हो 8वा कुठून येऊ शकतो? 6ही मारित दुराचारी दुराचारी त्याची नाही बुद्ध दया अपपरतया पाप.
आणि 7वा गर्भ राहिला म्हणजे कंसाच्या भेणीने चिडला करिताश्चर्य मना माझी करिताश्चर्य मना माझे करिताश्चर्य मना माझे 7वा जो गर्भ योग मायाने 7वा जो गर्भ योग माया झाले 7वा जो गर्भ योग मायाने 7वा जो गर्भ योग माया करिताश्चर्य मना माझे करिताश्चर्य मना माझे करिताश्चर्य 7वा तो मला तेच म्हणायचं होतं पण कसं आलं बरं मला वगैरे म्हणायचं 7वा तो गर्भ योग मायाने करीत आश्चर्य मना माझी फिरवली कन्या कन्या आणि इकडला कंसाच्या भेटवरी चिरला म्हणले देवाशिवाय कोणाला कळलं नाही आणि 8 वर्षाची मूर्ती म्हणाली 8 संख्येला पार होत आहे 8 मध्ये रूपा 8 युगल कृष्ण राधा कृष्ण भगवान कृष्ण यत्र कृष्ण राहिलेली बघून घ्या जन्माला आले 8वा अवतार 8 वर्षाची मूर्ती 8 रूपात कार्य चंद्रवंशात जन्माला 8वा अवतार अनेक लक्ष ठेवा म्हणून आता मातेला वाटलं जर ह्या बाबाला कळलं तर ठेवल का मला इथलं उचला पायामध्ये वेळ उचलला कमलापती पायाची बंधने गळती तरलं की आता उचलला पाठीमध्ये घातला शिष्याने छाया दिली यमुना अडवेली दर्शन घ्यायचं होतं आपलं गाराने सांगायचं होतं आपलं दुःख भगवंताला सांगायचं होतं आणि दर्शन घेतलं लीन झाली देवी कृष्णाजीला माया घेऊन निघाला माया करीन आकांत माया रडायला लागली दूध जागे झाल्यात पाहतात तर मुलगी हातामध्ये धरली गरगर फिरवण तवती हातीची तुझ लागी मधी उपजला अरे मूर्खा तुला मारणारा तिकडे गवळण सांगे गवळणीला गवळणीला गौर सांगे गौरणीला गौर सांगे गौर गवळणीला सांगे गौराणी पुत्र झाला यशोदेवा पुत्र झाला यशोदेवा एक गावी एकी पुढे गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला कवला कंसाला पहिल्यांदा गर्गाचार्य ऋषी गेले कृष्ण परमात्मे मूल नक्षत्र जन्माला आलते हे बरोबर आहे याने बरोबर दूध सांगितलं माराय कोण गेलं महाबळ भट्ट हा मूल नक्षत्र जन्मलाय मोठा खांदा आणि जिवंत पुरा निर्जीव मध्ये चेतना निर्माण केली जानवे तुटले ब्राह्मण म्हणून सोडून दिला अनेक गेले रटबट मग ती पुतना म्हणले देवाला मारायचं गड्याचं काम नाही बाईचं काम आहे बाई स्तनामध्ये विष भरलं गावोगावची मुलं स्तनाला लावायची एक घोट पेला की मारायची पॉवरफुल विष होत यशोदा कोण कुठली पदर टाकला स्तनाला लावलं भगवंतानी विचार केला मी ज्या दिसतानी आतून क्रूर भावना पण वरून रूप आईचं होतं मी हिच्या बापाचं काय खाल्लंय देवाने तिच्या बापाचं खालतच वेद भ्रष्ट हो जाती भ्रष्ट हो पण वचन भ्रष्ट होता का नाही देवाने वचन दिलं तुला मी दूध तुझं दूध मी पिन शब्द पाळाय पाहिजे
आम्ही पाळत नाही. मन तर कसं होतं माहिती का, आता विषय नाही पण ओढून आणतो. आम्ही परवा बार्शीला गेलो. जे कुठले बोधले, बोधलेच नाव काय, बोधल्याचं नाव काय, प्रभाकर दादाकडे कीर्तनाला गेलो. जाता जाता आम्ही राधाच्या घरी गेलो. राधा बाळूंची मुलगी ती बार्शीला दिली. या म्हणले त्यांची सासऱ्याची आई ना आहेच की अतिशय आजारी होती. महिना झाले फक्त पाणी पित होती. मला म्हणले, मी म्हणलं असं काय झोपवलं त्या पाट्याला, उत्तरेकडे तोंड करून. राधा असं झोपवायचं नसतं म्हणलं. नाही म्हणले सद्गती मुक्ती काय म्हणली कोणच तू मिळावं म्हणून. म्हणले आशीर्वाद द्या. मी भेटल्याबरोबर पाठचारला ती गेली. विठाला म्हणून माझ्यासारख्या भारत लोकांनी आजाराला भेट द्यायची नसते. लगे बिली बिचारी. तर त्यांना बरं वाटलं, तिथल्या घरच्याला मुक्ती मागत होते ना. म्हणली मग कशी काय मारली कोण तू. आता मी तर पुढे कोण आजार असले तर आता भेटाय. आता मी दोन कसं लांब हाणत्या लोक. हे महाराजाची चाल काय बरोबर नाही म्हणते. गेले गेले मिरली किती राजा पाठचारला फोन, काका कॅन गो. मग पाहिलं मी हिच्या बापाचं काय केलंय. खालतो विष बाजू आली. पाहिलं रूप आईचं होतं, आतून पुरता होती. भगवंताने जर डोळं उघडून तिच्याकडे पाहिलं असतं तर चढून बसलं. पाहिलं नाही. पहिली आराधना शंकराची केली. ए भगवंता एकच आहे, हरिहरा नाही भेद नका करू. काय फक्त एक वेलांटी आडे. मी चोऱ्या करायला आलोय. भगवंता चित्त चोरे. चित्त कुणाचं चोरलं, गोपींच चोरलं. चित्त चोरले माझे, चित्त चोरले हे भगवंता चित्त चोरे. आम्ही सुद्धा कालेजा कीर्तन गेल्यावर चपल्या चुलतू बाटा बघून आणतो. मानभो आहे देऊला 2-3 वेळा झाला. कुणाची लुगडी चोळत्यात. आमच्या जनाबाईच करावं. आणि नावाला तर भेटचा नाव त्या जनाबाईचं हिलाय. कळतंय ना. जनाबाईच्या नावाला तर भेटचा. कुणाचं मला मागा. माझ्याकडे लय साड्या आलेल्या त्या. मला मागा. पण वारीला लिहितो चोर नका. मग काळे म्हणायचे वारीला जातानी फटकं लुगडं, फुटका तांब्या, फटकं धोतर आणि डोरलं बाजारात मिळते ना 10-5 रुपयाला, तसलं घालून जायचं. यांच्या आईला लय माहिती. आम्ही गेलो ह्याच्या माथेवर मुंबईला. हे होते कुठल्या गल्ली बोळ्यात ते कोणाच ती. मला वाटलं एवढा हार केवढ्याचा असेल, 10-5 लाखाचा असेल. काही नाही, 1000-2000 बाई झळकती त्या सोनीने. सगळं पितळ. असलं पितळ घालायचं वारीला जातानी. काय उपयोग आहे असल्याचा लक्षात ठेवा. काय सांगत होतो मी आता. अय काय सांगत होतो. कीर्तन वाघ वाघ जनाबाई जनाबाई नावापुरतं कालेजा कीर्तनाला काय चोरू नका. चप्पल चोरणं म्हणजे भिकेचं लक्षण आहे. माझ्या बऱ्याच वेळा हल्ल्या फडाले वारकरीनेच परम भाग्यवान आहेत ती. विठाला विठाल विठाल शंकराच्या रथात गेला. भगवंताने पाहिलं. सोडी सोडी कला आक्रंदे पता. सोडलं नाही. पण भगवंताने काय दिलं. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देताना वर्षी पात्रा पात्र पै कैवल्य आयशे पवित्र वरी. भगवंताने रोमन हे वाकुडा. आता भगवंत रांगत रंगणे चोरीत लोणी रांगत रंगणे चोरीत लोणी रांगत रंगणे चोरीत लोणी रांगत रंगणे चोरीत
धावून धरती गवळणी धावून धरती गवळ धावून धरती गवळणी धावून धरती गवळ देते चरणी देते गारा चरणी देते गाराणी देते चरणी देते गाराणी यशवंत सागरी शोध साग शोध सागरी कागुण कमाल केली राहील धरून बक्षून कमाल केली दूध बक्षुने समाळणी जगत जागाने नवल केले साज नवल बेटी साजने नवल केले साज पर तुझ मागे पहा कृष्णा परतोने माते डावा कृष्ण रांगू लागला अंगणी माता जावळे तळवे तळ हात टेकत डाव्या रांगत रंगणी चोरी तलून भगवंताने चोऱ्या केल्या भगवंता चित्त चोरे चित्त कुणाचं चोरलं जास्त राधेचं गोकुळाचा त्याग केला भगवंत मथुरेला निघाले नाथांनी वर्णन केले निघाल्या कृष्णाला परसुनी मथुरे येणारी चपळा धावती अति सुंदरी एक त्या भोजन कवळ करी नागवे शरीर नेणे सुंदरी अरे कृष्णा अरे काना मन मोहना गोपी भाळल्या तुझ्या सासूचा सासरवास सुनला काही तर ताप घरात पाणी ओतायचं भरला ओलांडणी दुनियाचं निमित्त हे कृष्ण होता आता सुनाचा जाच कुणाला सासूला बायकोचा सासरवास कुणाला कुणाला बापू नवऱ्याला वा वा गे. तुम्हाला कसं काय माहित कीर्तनकार काय विचारलं गप्प बसायचं अजिबात मग कुठलं घरात येत नाहीत का आपण ते चांगलं करायचं त्याल्यात रात्रभर भजन पूजन करतात लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळे तर बाई जिवंत आहे कळतंय ना ह्यांनी भजन पूजन केलं अर्ध्या हिश्श्याची वाटेकरी आहे ना बायकू अर्ध पुण्य द्यावं लागतंय आणि तिनं पाप केलेलं आपण अर्ध भोगावं लागतंय त्याचं काय सोपं आहे काय बायकांचं बरे बरोबर आहे अर्धाही रातभर जागर करतोय आपल्याला कुठल्या बाईचा अंत लागत नाही हे पाप करते का पुण्य आपण सांगू शकतो का आपण किती घासा पुण्य करा डोळं पडा वाढलेल्या महिन्याचा अर्ध आपला बोकाडीची अर्ध द्यावंच लागेल पाप केलेला अर्ध घ्यावाच लागेल आणि पण भगवंत गोपीवरती नितांत प्रेम सासूचा सुने एवढं असताना सुद्धा आणि मथुरेत येत असताना राधा आडवी आली आणि इथली जोत त्याच्यात गेली आणि त्यातली जोत आणि उद्धार करून घेतला गोपींचं नितांत प्रेम होत किती प्रेम राधा हरी पलगावरी राधा हरी पलंगावरी बाहेर आणला हाका मार्यो कवाड उघड जड कर्यो राजे तू चटक शिकली सुकुट राजे तू राधा हरी पलगावरी बारी आला कमारी कवाड उघड राधे तू राधा हरी पलंगावरी बरोबर ना
हेच का आदय आले अका मारी म्हणून मग काय केलं भगवंत चित्त चोरेत राधा हरी अलगावली लोकांनी चाड्या करायच्या देव जाताना राधेच्या घरात लारवून जायचे आणि आत गेल्यावर मोठं व्हायचं एक दिवशी भगवंत आले देव बारक व्हाय तयारच नाही देवा माझ्या संसाराचं मात्र करू नको म्हणले जो जैसा मज कारणे मी तैसा त्या कारणे म्हणून अनन्य शिवा गोपीने केले मग भगवंत चोऱ्या करायचो ग भगवंता चित्त चोरे चोऱ्या करायला लागले अनेक पण चोऱ्या कराय 2 not 2 3 not 2 बंदूक होती का चोरी कराय कुठलं साहित्य सराट मो माती आणि काय काठी बरोबर आहे बेळ करताना म्हणजे देवा सराट कशाला काठी कशाला चोरी कशी करायची नाही होताची त्याला भरला तर बद्ध वाटतो एखादी वाट गवळण असती पळत आली डोळ्यात माती टाकायची आणि सराटेच काढत सराट्याचा काटा कसा टाका तो पायात उरतोच भगवंताने चोऱ्या करायला सुरुवात केली एक गवळण वाण नव्हती देवा माझ्या घरी हे बघतीच भगवंताला संत हात दाखवतात हे बी बरोबर आहे पण प्रेमाने ती वाण नव्हती पती दुसरी आली धावणी तिसरी आली धावून त्याने बाई काय केली करणे दुसरे आले धावून त्याने बाई काय केली सर तिसरे आली धावून त्याने बाई काय केली करणे दुसरे आले धावून त्याने बाई बाय केली सरणे गळ्यामध्ये हात घालीत गळ्यामध्ये हात घालीत पतीची गाडी गाडी गेला बाई घाट देऊनी पतीची गाडी गेली बैला पतीची गाडी वाजली गेला बाई घाट देऊनी पतीची गाडी माझी बाई गात देऊन हा ग बाई कोणाशी आवरे बाई कोणाशी आवरे हात बाई कोणाची सुटेना बाई कोणाशी सुटेना हा ग बाई कोणाची आवरेना यशोदे बाळ तुझा काना पतीवर झोजू धिंगाणा यशोदे बाळ तुझा काना कोणाशी आवरेना यशोदे बाळ तुझा काना पोटवर झोजू धिंगाणा यशोदे बाळ तुझा काना पतीच्या शेजारी झोपले होते पूर्वी बाईनं अगोदर उठायचं आता कलियुगात गड्याने काशी करायची काशी नाही उठायचं आणि चहा नेऊन द्यायचा उशाला उलट येता अवघड आहे मुळात बायकाची मिळत नाहीत मिळत तर कर की काशी चहा नेवती लुगडी धुवून ती लुगडी कुठे धुवायची बायांची कुठे धुवायची या मराठवाड्यातल्या लोकांनी बदल काय सांगत नाही मी 10 लाख हुंडा 10 लाख हुंडा खाट गादी काय 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 असेल ती मग लुगडी धुली म्हणून काय होते बायकोची बायको नवरा पाहिजे तिथं तुम्ही किती घेतलंय दहेज अय मिशावाल्या किती घेतलंय 10 तोळं 20 तोळं खाऊ नका अरे तुम्हाला कार्टी झाले हो तुम्हाला एक भेटल हुंडा बळी गॅसचा स्फोट झाला माझ्याकडे 10 वर्ष झाली गॅस स्टेशनची आणि एक बिकार गॅसचा स्फोट होत नसतो बाई हिरीत पडत नसती राख्यात काय पडतं का तोचा भडका होतो का बाई ढकालली हिरीत पडती आमच्याकडनं 99% स्त्रियांना पावता येतं कळतं ना कारण पुढं नवरं ढकलून दिलं म्हणाय नको त्यांनी दगडं बांधली तर बुडणार नाही आमच्याकडे 90% बाया पावतात संसारात पोवाय आलं की परमार्थात पोवा येतो हा सिद्धांत आहे जाऊ द्या
अनेक खोड्या दाढीची वेणीची गाठ पडली. सकाळी बायको लवकर उठली, ताक पिऊन बाजली धांगड, माझ्यावर ओढाओढी करते. पहिलं शास्त्र काय होतं, बाप मेल्याशिवाय मिशा काढत नाही. आता कॉलेजची पोरं वकील, तुम्ही नाही, तुम्हाला आहे त्या, तुम्हाला मला कुठं माहिती आहे. मिशीला हात लावायचं नाही. हे बघा कोकण्या कसा पिळू नाही मिशा. पण आगात दाढी वाढवायला ताकद लागते. दाळा उचलून टाकीन मी यांना आणि ते तपास लागते मला. आणि काय उपयोग आहे मिशात. हा आता असली मला भ्यावं लागेल, ते तसलं मला भ्यावं लागेल. पण दाढी वाढवायची कुणी. अहो शिवाजी महाराजाला त्याची विठ्ठलपणा का करता तुम्ही. शिवाजी आपण विषय मेन घ्या. शिवाजी महाराज दाढीच्या योग्यता काय होती. त्यांच्या जयंती दिवशी दारू पितात आणि दाढी ओढतात. कल्याण करतात का. ज्याला आचरण करते त्यांनी दाढी वाढवत. तुम्हाला आहे मिशा पिळताय. आमचा चोपदार त्यात परवा सांगलीला गेलो तो मिरजला दाढी कराय मी. गिरीशला म्हणला तसलं काय आहे का बघा. जेल जेल काय तुम्हाला माहित मिशावाल्याला. मग वडील जिवंत असताना मी शिकायला बाईनं बाईचं सौंदर्य कशो तिच्या केसावरती. बायका बाबाच ओळखत त्याचा कात्रीने बाईनं केसाला कात्री. मी परवा आता काय असं बी तसं बी लांब नाही. 2 वाजले तर मला काही घरी जायचं नाही. कुठं जायचं आता पंढरपूर. बस काय काय 2 वाजू दे आपल्याला काय करायचे. आणि वाट्याने सोय केली. आता तिथे गेलो सध्या खायला काय आणि वाट्यानेच एक नंबर लावला, जॉक लावला, भाकरी करायला लावल्या. लय हरामचं खात जाऊ नका. आपण म्हणलं तिथं भात शिजवून खाऊ, माझ्या खून येते नाही म्हणलं. वाटणी चांगलं घेऊ म्हणलं आपण. मग आम्ही लग्नाला गेलो. माझा उच्चारी गौरला गेलो आणि आम्ही व्यासपीठावरती बसलो. लग्न नवरा चालू झाले आणि एक बाय होता का बाबा कोण असतो. पॅन्ट शर्ट होती. मुलगा काकाला होता. हे तासभर त्या लग्न राहिलं. त्या बाईकडेच बघत होतं का बाबा कोण असतो. तासभर बघितलं पण माझ्या प्रश्नाचं मला उत्तर मिळलं नाही. शेवट चांगदेवला म्हणलं ही बाई का बाबा. ती म्हणला बाई काय कळते. बाई का बाबाच कळत नाही. मग स्त्रीचं सौंदर्य केसावरती. दाढी मिशा होत्या. पती शेजारी झोपले होते. दाढीची वेणीची गाठ मांडली. लवकर उठले. ताक पिऊन मारली तांगड. पाहतात तर जाळाय पाहिजे, इड्या नाही पाहिजे, काडीपिट्या नाही पाहिजे. कुणी चालाय पाहिजे पुढं. काडीपिट्या नाही कुणी पुढे चालाय पाहिजे. बाईच्या वेणीला तुमची दाढी बांधली त्या महाराजाची. बाई पुढं कलियुगात बाई पुढं चालेल हा गाडव माग चालेल. काय फरक आहे. खरे का खोटे. त्यावेळेस सांगितलं मला सांगा लग्नामध्ये कोण गाठ बांधत. नवरा नवरीची ब्राह्मण भटजी. पटलं तर पटलं नसतं हायकोर्टात खटलं. ही ब्रह्मदेवाच्या बापाने गाठ मारलंय ह्याच्या बाप्पा सुटल. अनेक खोड्या केल्या. काय उणे का करीतोची चोरे जेठोबार 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 कुमार जेठोबार श्री ज्ञानदेव जेठोबार कुमार. आज नानासाहेबांच्या विद्येत हा काल आहे. काल हा भाविक भक्ताला मिळतो. काल हा मृत्यू लोकांच्या ठिकाणी येतो. काल हा देवाधिकाला नाही वैकुंठ येतो. ऐशे राही कवळ काही काल्याचे उपजवून या मूर्ती येऊ काला खाऊ. अनेक खोड्या केल्या. अनेक घराणी आली. 9 लक्ष गायी म्हणजे नंद. काय उणे का भगवंता चित्त चोरे. यशोदे म्हणले आता बाद झालं म्हणले. शाळेत घालाय पाहिजे. हाती काठी काळी घोंगडी लागला. सगळे गोपाळ जमा केले. 6 महिन्याचं संगतीचं सुकून आला गोपींना आणि पंक्तीचं सुख गोपाळांना. आणि मग काय केलं. वस्त्र गोंगडिया टाकून वस्त्र गोंगडिया घालून आसरी. वस्त्रे घोंगडिया टाकून वस्त्र गोंगडिया घालून आसरी. वरिवन माळी वैसविला वरवन माळी बैसविले. वरवन माळी बैसविले.
वस्त्रे घोंगडिया घालून तरी सिंहासन केलं राजा केलं झाला गड्यानो राजा केलं झाला कृष्ण सिंहासनी बसला सर्वांच्या शिदोऱ्या गोळा केले आजचा काला श्रीगुरूच्या पित्यर्थ आषाढीकारी नामसप्तेच्या शेवटी कार्तिकवारी आणि हा काल्याचा प्रसाद सेवन केला तर संसारातून ओढ निर्माण होते कधी पुण्यतिथील कधी आषाढी वारी कधी कार्तिक वारी काल्याचा प्रसादा भाग्यवानाला भेटो वैकुंठात नाही देवाधिकाला जयासाठी ब्रह्माधिक झाले ते पिशे उच्चिष्टा कारणे देवजन आपल्या हित हातपुसा हित मगरे पण तो काला ठरणार नाही म्हणून वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे म्हणून या पित्यता कालाय हा केलं काला सेवन केलं तर संसारातून आम्हाला परमार्थाकडे ओढ लागती ज्ञानोबा माऊली तुकारे जय ज्ञानोबा माऊली जय जय ज्ञानोबा माऊली तुकारे जय जय ज्ञानोबा माऊली तुकारे ज्ञानोबा माऊली जय जय ज्ञानोबा 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 माऊली तुकारे जय जय ज्ञानोबा 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 माऊली ज्ञानोबा 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 माऊली हा जय जय ज्ञानोबा माऊली जय जय ज्ञानोबा हा आणि अंतिम क्षणामध्ये तुका म्हणे वाटे देशी आलिंगन अवस्था येऊय क्षणोक्षणा येणे लोभे जीव झालाचे बराडे आम्ही ऐशी जोडी मग कुठे येते की या ठिकाणी बरेच वर्षे पहिले जे ट्रस्टी होते त्यांच्याकडे पैसे खात्यामध्ये जमा होते पण बरेच वर्ष झाले ते कुणी मिटवायच्या भानगडीत पडलं नाही आम्ही ज्ञानराजाकडे प्रत्येक वर्षी जातो त्यांनी चांगल्या प्रकारे मला मदत केली टॉयलेट बांधलं पत्रा करून दिला पण यांचं मिटतच नव्हतं पण बाबासाहेबांनी त्यांना सद्बुद्धी दिली आणि माझ्या शब्दाला त्यांनी मान दिला आणि काल मी आल्याबरोबर जे आमच्यात मराठीमध्ये जे घोंगडं भिजत पडलं होतं ते हे झालं आणि म्हणून मागील केले ते अवघे शिव मागच्या गुणदोषाकडे पाहायचं नाही कुणी कुणाचं गुणदोष करायचं नाही आणि एक विनंती पण री तुम्हाला आता हे ट्रस्टी मी साक्षे हे घे माझे काय साक्ष घे माझे वचन मी साक्षीदार आहे 1 वर्षापुरतं तुम्हाला चेअरमन 1 वर्षापुरतं परत माणसं जागा सोडत नाही खुर्ची घातक आहे पण मी तुम्ही अनुभव आहे तुम्ही जुने आहात म्हणून मी त्यांना सांगितलं 1 वर्ष करता येईल पुढल्या वर्षी कोण होईल मी सांगेल ते ठरलं म्हणजे सांगतोय तर काल आमच्या मीटिंग प्रमाणे पंढरनाथ गोंदकर केशवराज गोंदकर नामदेव पाटील गजानन जासूद सूरज घोडके गौरव गोंदकर आणि नंदकुमार कुडाळकर हे ट्रस्ट साथ झाले आणि ह्यांना मला तुम्ही करा ह्यांनी मला वचन दिलंय मी या मंदिराकरता मला कुणी एक उदाहरण दिलं काल कोणतं वर्गण्या नाही गेलं वर्गण्या गेलं त्यांनी 1000 रुपये दिले तो माणूस त्यांना म्हणलं होतं मी 10 तेलाचे डबे देतो कुणाला वर्गणी किती मागायचे कळलं पाहिजे त्यांनी मला शब्द दिला मी या मंदिराकरता लाखांनी संपत्ती गोळा करेन यंदा पुरतं तुम्ही मी म्हणेल ते ट्रस्ट होईल म्हणजे मी कारभारी नाही तुमचा पण जो या मंदिराचं कल्याण करेल ते म्हणले मला नको यांचं वय ज्यादा आहे हे अनुभवित म्हणजे 1 वर्षाकरता ट्रस्टी मी म्हणेल ते होईल पुढल्या वर्षी बघू आपण नानासाहेब जसे बुद्धी देतात आणि सल्लागार समिती
गोपाळराव सुरवंशी, विनायक गोंदकर, शिवाजी पाटील, ज्ञानराज गोंदकर, वसंत पाटील, पंढरनाथ टाकवडे, ओंद्रे कोंद्रे. तरी ह्याच्यामध्ये शंका घ्यायचं काही कारण नाही. ह्यात आमचा बी आजकालचा काय स्वार्थ नाही. स्वार्थ तुमचा आहे. हे नानासाहेबाचं हे इव्हलेशन रूप लाविले ते त्यांनी मला वचन दिलंय. मी मोठ्या प्रमाणामध्ये याला सहकार्य केलं. आत्ता केलंच की बंद पडलं होतं. त्यांनी ते असेच सहकार्य करताल. मनामध्ये विकल्प आणू नका. आणि तेवढंच पैसे खाऊन कोणाच चांगलं होत नाही. त्याच्यामुळं तसे काही चांगले स्वच्छ कारभार करावं. आपण मेल्यावरती आपल्याकडं चांगल्या नजरेनं बघावं. लक्षात ठेवू. अशी झाली तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमाची उरे. म्हणून या ठिकाणी बऱ्याच वर्षांनी हे फळाला आलं. पुण्य पाहिजे बहुत. आणि म्हणून शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे वाटे देशी आलिंगण म्हणा. सांगा. तुका म्हणे वाटे म्हणे वाट देसे आलिंगन. तुका म्हणे वाट देसी आलिंगन. तुका म्हणे वाट देसी आलिंगन. तुका म्हणे वाट देसी आलिंगन. तुका म्हणे आलिंगन. तुका म्हणे वाट देसी आलिंगन. तुका म्हणे वाट देसी आलिंगन. तुका म्हणे वाट देसी आलिंगन. अवस्था गोडी कैलाभो आम्ही
बरोबर आहे त्याने बरोबर आहे आम्ही अशी गोडी कैला आम्ही अशी गोडी कैला चला चला टाळकरी चला